ये है मेरा, वैसा था वो। हम लोग को हाँ बिग बॉस ने एक आदत दिला दिया है हाँ काय कि काय कैसे अलग काय अलग रहेंगे। देख कुछ भी हो, हम लोग एक घूम फिर के एक रात को तो साथ में मिलते थे। द फर्स्ट टाइम जो इतना लंबा बिग बॉसच्या घराने तुम्हाला वेगळं केलंय असं तुम्हाला म्हणायचंय. चलो एक अच्छी आदत दिला दिया बिग बॉस ने कि हम लोग स्ट्रांगली अलग रह के भी साथ में ती तिकडे स्ट्रॉंगली खेळते, इथे तुम्ही जरा स्ट्रॉंग होताय. बिग बॉसच्या घरामध्ये तिकडे स्ट्रॉंग आहे ती आणि इथे तुम्ही स्ट्रॉंग होताय. है। बाहेर राहून तुम्ही तिला कशा प्रकारे सपोर्ट करताय, ती म्हणजे कशा प्रकारे वोटिंग्स आणि या गोष्टी बद्दल तुम्ही सक्रिय आहात? बस यही काम है मेरा, जहाँ जाता हूँ ईच एंड एवरी फ्रेंड सबको ही होता वोट करा वोट करा वोट करा। आणि तू काय करतोस? तुझे तुझे मित्र मैत्रिणी खूप आहेत असं कळलंय आम्हाला. सो त्यांचा तू ह्या ठिकाणी उपयोग करून घेतो की माझी मम्मी बिग बॉस मध्ये गेली आहे. माझा सोशल मीडिया असेल, माझा जे पण फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, सगळ्यामध्ये आईच दिसत आहे की वोट करा वोट करा वोट करा. सगळ्या मित्रांना पण हेच सांगितलंय की तुम्ही पण दुसऱ्यांना तेच सांगून घ्या की जा आणि त्यांना पण सांग की हा वोट कर माझ्या आईसाठी. आणि तेच चालत आहे. आणि त्याचा इंस्टाग्राम असेल की सगळं हँडल होतंय. आम्ही पण बघते की काय अपलोड जायला पाहिजे, काय अपलोड नाही जायला पाहिजे. क्योंकि हे काय ना की फिल्म आणि पॉलिटिक्स खूप हे एकदम तीन लाईन आहे. तीन लाईन आहे. तर तुम्ही दोघांनाही पण आम्हाला बॅलन्स करून घ्यावे. म्हणून ते पण चालू असेल. ते बघते आता काय. मैं काफी कम बात करता, आई थिंक मैंने अभी इतना बात किया, मैंने कभी इतना बात नहीं किया है. And out हे of फक्त the तुम्ही लोकमत फिल्मीवरती बघताय प्रेक्षकांनो. बॉबी सर आजपर्यंत बॉबी सर कुठल्याच ठिकाणी चॅनलवरती आले नाही, फक्त आपल्या लोकमत फिल्मीवर आले. त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा आपला इंटरव्ह्यू आहे तो खूप आवडेल. आई थिंक दीपाली भी शॉक्ड होगी हाँ. क्योंकि हम लोग दोनों रहते हैं तो वही बात करती है और रियल लाइफ में भी वही बात करती है. मला विचारायचं तुम्हाला दोघांना, सोशल मीडियावरती दीपाली ताईला जेव्हा ट्रोल केलं जातं तेव्हा तुमचं काय रिएक्शन असतं? बिग बॉस मध्ये असताना तिला म्हणजे खूप सारं ट्रोलिंग पण झालं, त्यावेळेला काय रिएक्शन होतं तुमचं? ट्रोलिंग तो ऐसा है कि नो वन कैन स्टॉप. हा, अगर आप ये लाइन में है, यू हैव टू एग्जिस्ट विद ऑल द थिंग्स. मग काय तेव्हा राग येतो का तुम्ही राग असं येतोय. फॉरगिव्ह करतात? अरे नाही, जाऊ दे नाही. चल काय आहे. राग तो येतो. राग तर येतो. मग तेव्हा तुम्ही काय करता? चेंज करतात. आणि तू काय करतोस? आईला जेव्हा ट्रोल केलं जातं बिग बॉस मुळे आपल्या सोशल मीडियावरती, तेव्हा तुझं रिएक्शन काय असतं? राग येतो का ठीक आहे तू फॉरगिव्ह करतोस, ठीक आहे जाऊ दे रे काय? मी राग पण येतोय, पण ते पण आहे ना की आईने सांगितलंय की जे काय असेल बघून इग्नोर करायचं. की तुला माहित आहे की किती रिअल आहे आणि तुला माहित आहे किती रॉंग आहे. तो तसा तू वाग, ते आहे. तर म्हणून मी खूप काम बसलोय आतापर्यंत. पण कधी कधी खूप इरिटेट जातोय, तर मी माझ्या मित्रांबरोबर मी बसून अरे हे झाले पब्लिक हे करते ते करते, हे पण मी करून मी थंड होतो. सपोर्टर आहे ना, दुसऱ्या लोकांचे सपोर्टर आहे, तो वो वैसी बात है कि वो गेम पार्ट ऑफ गेम है. तो वो वैसा है कि यू हैव टू हैंडल योर डाउन्स एज वेल एंड यू हैव टू हैंडल योर अप्स एज वेल. ओके, पुढील प्रश्न बॉबी सर तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी प्रश्न आहे माझा. लोकमत फिल्मीवरती आज आम्हाला एक तुमची वाईट गोष्ट सांगायची आहे. तुमची वाईट गोष्ट सांगायची आणि ती फक्त आपल्या लोकमत फिल्मीच्या प्रेक्षकांसाठी असणार आहे की तुम्ही दीपाली ताई, आमच्या महाराष्ट्र लाडक्या अभिनेत्री, यांना तुम्ही फसवलं. आणि ते कसं फसवलं? तुम्ही तिला सांगितलं आपण गोव्याला जातोय आणि तुम्ही तिला गोराईला घेऊन गेलात. हा काय किस्सा आहे, आम्हाला ऐकायला आवडेल. दीपाली ऐसा कुछ करना नहीं था. मैं काफ़ी बिजी रहता था शूट्स वगैरह में ना. एंड मुझे पता दीपाली को रोड्स का ज़्यादा नॉलेज नहीं है. तो उसको टाइम जाना था, उन्हें जाना है तो मैंने एक प्लान बनाया. जाना ही है ना, मेन थिंग इज टू बी अदर एंड एन्जॉय सर. पण दीपाली ताईला म्हणजे रोड्स माहिती नाहीत, म्हणजे हा कुठला रस्ता कसा काय जातो नाही माहिती. नॉट व्हेरी गुड इन दॅट. गोव्याचा एक प्रवास असतो, त्याचा एक तास असतात, काही तास गोव्याला, म्हणजे आपण 8-9 तास पकडूया. तर मग तुम्ही गोराईला तिला कसं घेऊन गेला? ही सुरुवात कुठून झाली की आपण गोराईला जाऊया?
लावून गेला from अच्छा, फिरून- मनोरी and all that long way हा and she झोपली and अच्छा, ही तुम्ही संधी साधली की आता दीपलताई झोपली त्यामुळे तुम्ही डायरेक्ट तिला गोराईला घेऊन गेला. हा. आणि मग काय घडलं? आणि we have booking and over there. हा हा गोवा and मनोरी is हाँ. same हा and कभी वो गई नहीं थी तो हाँ. पता नहीं चला ना सेम बीच हा सेम छोटे छोटे विलेज गाँव and beauty and everything was there. हा समुद्र किनारा तेच. तो एक ही गलती हुआ मैंने एक स्टॉप किया मैंने आणि मग ती पाहिले दॅट बोट दीपलताईला कधी कळलं की आपण गोव्यात नाही आहोत, आपण गोराईमध्ये आहोत? रिटर्न आहे याला दीपलताई म्हणाली की हाँ शॉप मध्ये हम लोग आए कुठेतरी ती थांबली आणि तिथे तिने विचारलं. शॉप था बोर्ड में उस बोर्ड के साथ नीचे एड्रेस लिखा हुआ था हा तभी पता चला तभी बोला नहीं ये तो ऐसे लिखा है उधर भी एक मन तो वो आज तक मुझे सुनना पड़ता है हा नाही ते 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 अब ते तो तर ते तर आता आमच्या प्रेक्षकांना पण कळलं. आमचे प्रेक्षक पण खाली कमेंट करून सांगतील तुम्हाला ह्या गोष्टीवरती काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मेन इम्पॉर्टंट शी एन्जॉयड ना अच्छा दॅट इज इम्पॉर्टंट गोवा इज इम्पॉर्टंट अच्छा. नाही म्हणजे असं अजून तुम्ही किती वेळा फसवलं दीपाली ताईला? म्हणजे हे एक झालं, अजून कुठे काय काय फसवलं आम्हाला जरा सांगा, आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. लगता है आपस में झगड़ा कराओगे एक है जहाँ अभी तक शायद उसको पता नहीं है हा वो हमेशा बिजी रहती है ये भी हमेशा दूसरे फ्रेंड से रहता है तो मुझे काफ़ी ट्रिप टूर करने का शौक है अच्छा लेकिन दोनों का टाइमिंग हम तीनों का टाइमिंग होता नहीं है तो एक ट्रिप में मैं गया था बाय रोड यहाँ से तावान तक ओ बाईक वरती? नॉट बाइक मेरे गाड़ी इसूजू गाड़ी अच्छा है गाडी गाडी म्हणून हाँ. गेलो होतो. हा तो यहाँ से वहाँ गया था तो मुझे जाना था मेरे फ्रेंड्स आए हुए थे हम्म. तो मैं बोला मैं शूटिंग के लिए जा रहा हूँ तो काफ़ी वहाँ से भी जाके मैंने जो बोले ये डायरेक्टर है एक को बोले